तर आमचं मंत्रिमंडळ सर्वसमावेशक आहे असं म्हणतात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस। मंत्रिपदाची संधी मिळालेल्या सर्व मंत्र्यांच्या कामाचं ऑडिट केलं जाईल असंही त्यांनी म्हटलंय। अनेक लोकांना संधी मिळावी यासाठी 2.5 वर्षाच्या मंत्रिपदाचा फॉर्म्युला ठरवलाय असं एकनाथ शिंदेंनी म्हटलं। जो परफॉर्म करेल त्यांना संधी मिळेल असंही शिंदेंनी म्हटलंय। प्रयत्न असा आहे की हे मंत्रिमंडळ एक सर्व प्रकारचा चेहरा याच्यामध्ये दिसला पाहिजे। त्या दृष्टीने काही जुने जाणते नेते आहेत, काही तरुण आहेत, महिलांना देखील आम्ही चांगल्या प्रकारे संधी दिलेली आहे। विविध समाजांना आम्ही संधी दिलेली आहे। ओबीसी समाज असेल, मराठा समाज असेल, धनगर समाज असेल, आदिवासी समाज असेल, एससी समाज असेल, विविध समाजांना देखील आम्ही प्रतिनिधित्व दिलेलं आहे। सर्व समावेशक अशा प्रकारचं मंत्रिमंडळ तयार करण्यात आले। त्यांची क्षमता असते, मंत्री बनण्याची अपेक्षा असते, इच्छा असते। त्यामुळे जे काम करू शकतील, कॅपेबल आहेत, आणि कोण ज्यांना दिलं ते त्या क्षमतेचे आहेत, ज्यांना नाही दिलं ते त्या क्षमतेचे नाहीत असं नाहीये। आणि म्हणून आम्ही एक पक्षाचा एक निर्णय घेतलाय, 2.5 वर्षाचं मंत्रिपद, जो काम करेल तो पुढे जाईल। ज्यावेळेस आपण सरकारमध्ये गेलो त्यावेळेस 1.5 वर्षाची कारकीर्द ही काहींना मिळालेली आहे। या 5 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये साधारण डोक्यामध्ये आम्ही लोकांनी असं ठरवलेलं आहे, काही 2.5 वर्षाकरता काहींना संधी द्यायची, म्हणजे अनेक मंत्री आणि राज्यमंत्री त्याच्यामध्ये सामावून घेतले जातील, अनेक जिल्ह्याला प्रतिनिधित्व मिळेल, अनेक भागाला त्याच्यातनं त्या ठिकाणी प्रतिनिधित्व मिळेल, आणि साधारण त्याच्यामध्ये आमच्या तिघांच्या मध्ये देखील एकवाक्यता झालेली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।